नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही काही कमेंट्स करत होत्या का ताई तुझे केस खूप छान आहे, तू केसांना काय लावते? तुमचे केस जर का गळत असतील किंवा केसांना फाटे फुटले असतील, केसांची वाढ थांबली असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता माझे केस छान असे दाट आहे आणि लांब सुद्धा आहे. तर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे केस हवे असतील तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. केसांना मेहंदी लावायची आहे ना, म्हणून आपल्याला मेहंदी घ्यायची आहे. तर हे मेहंदीचं पॅकेट घेतलेलं आहे आणि त्यासोबतच केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी यामध्ये आपल्याला काही पावडर मिक्स करायची आहे. त्या म्हणजे तर ही घेतलेली आहे जास्वंद फुलाची पावडर 1 चमचा, कोरफड पावडर आहे, मोरिंगा पावडर, मुलतानी माती, मेथी पावडर, आवळा पावडर आणि ही रोजमेरी. एवढे हे साहित्य घेतलेले आहे. आता आपण ही मेहंदी भिजवायची कशी ते मी तुम्हाला दाखवते. मेहंदी भिजवताना शक्यतो लोखंडाच्या भांड्याचा वापर करा. तर या ठिकाणी मी ही लोखंडाची कढई घेतलेली आहे. लोखंडाची कढई जर का नसेल तर मग तुम्ही इतर भांड्यामध्ये मेहंदी भिजवू शकता, पण शक्यतो लोखंडाच्या भांड्याचा वापर करा मेहंदी भिजवण्यासाठी. आणि आपल्या केसांना कितपत मेहंदी लागते त्यानुसार मेहंदी घ्यायची आहे. आता माझे केस लांब आणि दाट सुद्धा आहे, त्यानुसार मी या ठिकाणी मेहंदी घेते. साधारण 200 ग्रॅम मेहंदी या ठिकाणी मी घेतलेली आहे. 1 किलोचं हे पॅकेट आहे. 200 ग्रॅम मेहंदी घेतली. आता ही घेतलेली मेहंदी भिजवायची कशी ते बघू. पातेलं घेतलेलं आहे आणि हे घेतलेली आहे रोजमिरी. तर साधारण 1 चमचा रोजमिरीचे हे पत्ते घेतलेले आहे. बघू शकता अशा काळ्यासारखं असते रोजमिरी. केसांसाठी खूप अशी ही उपयुक्त असते. आता या रोजमिरीच्या पानांमध्ये पाणी घालायचं आहे. 1 ग्लास पाणी घातलं. आता हे पाणी उकळून घेऊ. तोपर्यंत या मेहंदीमध्ये हे जे आपण काही पावडर घेतलेले आहेत, जास्वंद पावडर, आवळा पावडर, कडुलिंब पावडर, मुलतानी माती, मेथी पावडर, इतर ज्याही काही पावडर आपण घेतलेल्या आहे, आधी सर्वांचे नावं तर आपण बघितलेच, त्या सगळ्या पावडर यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करायचे आहे. तर मंडळी, ह्या ज्या पावडर आहे ना, आपल्या केसांसाठी खूप अशा उपयुक्त आहे, कारण ह्या पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे याचे खूप असे चांगले फायदे आपल्या केसांना दिसून येतात. ह्या ज्या पावडर आहे ना, घरीच आपल्याला बनवता येतील. तुम्हाला जर का वेळ असेल तर घरी बनवून ठेवा, किंवा वेळ नसेल तर मग रेडीमेड कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज ह्या पावडर उपलब्ध होतील. संपूर्ण ह्या पावडर मिक्स करून घेतलेले आहे. तोपर्यंत हे रोजमिरीचं पाणी सुद्धा उकळत होतं. बघू शकता 1 ग्लास पाणी उकळी येण्यासाठी ठेवलेलं होतं. उकळून उकळून ते अर्ध झालेलं आहे. आता साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये शिल्लक आहे. आता गॅस बंद करते आणि हे जे पाणी आहे ना, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच ह्या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. आता हे पाणी तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता गाळणीने, किंवा असं सुद्धा या मेहंदीमध्ये टाकू शकता. मी गाळत नाही, कारण मला रोजमिरीची जे पानं आहे ते सुद्धा मेहंदीमध्येच टाकायचे आहे. बघू शकता हे पानं सुद्धा मी या मेहंदीमध्ये टाकते, किंवा तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. जे रोजमेरीचं पाणी आहे ना, त्यामध्येच ही मेहंदी मिक्स करायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स झाली का त्यानंतर साधं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी अशा प्रकारे थोडं थोडं टाकायचं आहे. एकदम सुद्धा पाणी या मेहंदीमध्ये टाकायचं नाही, तर थोडं थोडंच टाकायचं आहे आणि मेहंदी भिजवायची आहे. आता ह्या पावडर घरी कशा करायच्या, तर आवळ्याच्या दिवसामध्ये आवळे वाळवायचे आणि त्याची पावडर करायची. त्यासोबतच मोरिंगाची पानं वाळून घ्यायची. मोरिंगा पावडर आपण सहज घरी करू शकतो. नीम पावडर करू शकतो. त्यासोबतच जास्वंदाची फुलं वाळून आपण जास्वंदाची पावडर घरी करू शकतो. मुलतानी मातीसुद्धा घरीच म्हणजे आपल्याला सहजही उपलब्ध होते. अशा प्रकारे ह्या पावडर आपल्याला सहज घरी बनवता येतात. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ही मेहंदी आपल्याला भिजवायची आहे. बघू शकता ह्यानुसार सुरुवातीला ना चमचानेच मी ही मेहंदी भिजवून घेतलेली आहे. अशा प्रकारच्या ह्या पावडर टाकून तुम्ही जर का मेहंदी भिजवली तर केस खूप सिल्की होतात, डोक्याची खाज कमी होते,
वयाआधीच केस जर का पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल ते सुद्धा कमी होते आणि केसांची वाढ छान होते. केस अर्ध्यातूनच तुटत असतील ते तुटणं सुद्धा कमी होतं. केसांचं गळणं सुद्धा कमी होतं. भरपूर असे गुणकारी ही मेहंदी आहे. चमचाने व्यवस्थित मिक्स केली, त्यानंतर चमचा काढून घेते आणि हातानेच ही मेहंदी छान 4 ते 5 मिनिटांसाठी फेटून घेते, म्हणजे एकसारखी अशी स्मूथ ही मेहंदी भिजवली जाईल. आता ही भिजवलेली मेहंदी साधारण 7 ते 8 तासासाठी आपल्याला ह्या लोखंडाच्या भांड्यामध्येच राहू द्यायची आहे. तुम्हाला जर का सकाळी मेहंदी लावायची असेल तर मग रात्री भिजून घ्या आणि जर का दुपारी किंवा संध्याकाळी मेहंदी डोक्याला लावायची असेल तर मग सकाळच्या वेळेस मेहंदी भिजून घ्या. लोखंडाच्या भांड्यामध्ये ही मेहंदी आपण भिजवलेली आहे ना, त्यामुळे यामध्ये आयरन उतरते आणि ही मेहंदी काळी होते. त्यामुळेच आपले केस सुद्धा काळे राहतात. बघू शकता मेहंदीला थोडासा हा काळपट रंग आलेला आहे आणि हात सुद्धा पाहू शकता. 2 मिनिटांसाठी मी मेहंदी हातानेच मिक्स केलेली होती. छान असा रंग चढत आहे. मेहंदी ही भिजून झालेली आहे. आता 7 ते 8 तासासाठी ही मेहंदी आपण भिजून घेऊ. त्यानंतर मग केसांना लावायची आहे. डोक्याला मेहंदी लावत असताना केस स्वच्छ धुतलेले असावे. केसाला अजिबात तेल नसावं आणि डोक्याला ही मेहंदी लावल्यानंतर किमान 4 तासासाठी ही केसांना मेहंदी राहू द्यायची आहे. बघू शकता मेहंदीला छान असा रंग चढत आहे. आपल्या केसांना सुद्धा छान असा रंग येईल. मी केसांना मेहंदी लावली, त्यानंतर केस हे धुवून घेतलेले आहे आणि बघू शकता मस्त सिल्की आणि स्मूथ असे हे माझे केस या ठिकाणी झालेले आहे. तर ही मेहंदी पुरुष मंडळी सुद्धा वापरू शकता आणि महिला मंडळी सुद्धा वापरू शकता किंवा मुलं मुली सुद्धा वापरू शकता त्यांच्या केसांना, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही. पूर्णपणे आयुर्वेदिक ही मेहंदी आपण बनवलेली आहे आणि खूप छान अशी ही मेहंदी आहे. तुम्ही नक्कीच लावून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा तुमचे केस कसे झाले तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेमेडी सोबत. तोपर्यंत नमस्कार.